सर्व छत्रपतींचा सेवक तेजोमय रुद्र अष्टवधानीच्या नीतीवर धोरण आखलं आज राज्यात नाही पाणी नसावलं। प्रेक्षकांनो नमस्कार। यावेळी आपल्या सोबत आहे संजय टेंभरे। आपण भारतीय जनता पार्टीचे किसान आघाडीचे आपण अध्यक्ष आहात। आणखीन गोंदिया विधानसभा क्षेत्रातून आपण संभावित उमेदवार आहात। सर, आमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद सर, आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ नेमकं हे जे आपलं गोंदिया विधानसभा जे क्षेत्र आहे ते चुरशीची लढत आहे, तर मला सांगा आपल्या ज्या पार्टीने उमेदवारी दिली तर कशा प्रकारचे इथे आपले समीकरण राहणार, काय आपली व्यूहरचना असणार, काय आपले विकासाचे मुद्दे राहणार, त्याबद्दल सांगा। गोंदिया विधानसभामध्ये चुरसची लढत आता राहिलीच नाहीये, कारण की गोंदिया विधानसभेने याच्या अगोदर सर्व व्यापारी नेत्यांना निवडून दिला आहे, परंतु हा भाग इथं 362 बूथ येतात। 362 बूथमधून 231 बूथ हे ग्रामीण भागामध्ये मोडतात आणि ग्रामीण भागाचा भाग मोठा आहे। आणि यावेळी आम्ही सुद्धा पक्षाला मागणी करतोय की यावेळी ग्रामीणच्या भागाला ओबीसी प्रभागातून आपण तिकीट द्यावे, जेणेकरून ओबीसी या व्यक्तीला तिकीट मिळाली, कोणत्याही व्यक्तीला ओबीसीच्या, तर तो निवडणूक ते वन साईड होणार आहे। आपण भारतीय जनता पार्टीमध्ये किसान आघाडीचे अध्यक्ष आहात। मला सांगा, किसान जे शेतकरी जे बंधू आहेत त्यांचे बरेचसे प्रश्न रखडलेले आहेत, अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाहीये। शेतमाल असो, अवकाळी पावसामुळे पंचनामे होत नाहीये, आणखी आत्महत्या वाढलेली आहे, असे बरेचसे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्याला तुम्ही कशा प्रकारे मार्गी लावणार? गोंदिया जिल्ह्याच्या विषयी बोलणं झालं किंवा राज्याच्या विषयी, तर भारतीय जनता पार्टीची सरकार जेव्हापासून केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आहे तेव्हापासून शेतकऱ्याच्या आत्महत्या फार कमी झालेल्या आहेत। कारण की कोणीही व्यक्ती आतापर्यंत पंतप्रधान झाले, परंतु देशाच्या शेतकऱ्याच्या बद्दल आतापर्यंत कोणतीही दखल घेतली नाही, जे सन्माननीय यशस्वी प्रधानमंत्री मोदी साहेबांनी घेतली। आज किसान सन्मान योजना, असे गोपीनाथ मुंडे अपघात योजना, असे अनेक वैयक्तिक लाभांच्या मोठ्या मोठ्या योजना केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या सुरू आहेत, जेणेकरून शेतकऱ्याची आर्थिक बाजू आता मजबूत आणि बळकट होत चाललेली आहे। शासनाची जी लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, जी आता निवडणुकीच्या तोंडावर ते जाहीर करण्यात आलेली आहे, विरोधक लोक त्याच्या टीका टिप्पणी करत आहे, त्यावर आपण काय बोलणार? भारतीय जनता पार्टी लोकांच्या हितामध्ये काम करते, तर विरोधकांना ते हिवरी मिरची लागणारच आहे। आणि लाडकी बहिणींचं चांगलं होत असेल तर त्यांना विरोध करायला काय गरज आहे? त्यांनी तर सहकार्य केलं पाहिजे। आता काय झालं, आमच्या जिल्ह्यामध्ये पूर्ण राज्यात सर्वात जास्त नोंदणी लाडकी बहिणीच्या गोंदिया जिल्ह्यात झालेल्या आहेत, म्हणजे याचा अर्थ असा आहे की लोकांनी ते सर्व मान्य केलेले आहे। या योजनेला जनतेच्या भारी प्रतिसाद मिळत आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, तर यासाठी म्हणजे लोकांना सोयीस्कर असावा, त्यासाठी आपल्या परीने आपण कशा प्रकारचे अभियान राबवत आहे त्याबद्दल सांगा। आम्ही जिल्हा परिषदच्या वतीनं सर्व अंगणवाडी सेविका आहे, सर्व मदतनीस, इव्हन आशा वर्कर, अशा सर्व आणि ग्रामपंचायत स्तरावर काम करत आहे। आमचे सर्व भाजपचे कार्यकर्ते ग्रामीण भागामध्ये फिरून ते पूर्ण लाडकी बहिणीचे पूर्ण पेपर्स घेऊन ते ऑनलाईन करत आहे। सर्व काम सुरू आहे आमचे। 18 वर्षाचे जे वरती झालेले आहे त्यांचे बरेचसे लोकांचे मतदार यादीत नाव नोंदविले गेलेले नाहीये, बऱ्याचशा खोळंबा आहे यादीत, तर मला सांगा कशा प्रकारचे आपण तेही काम आम्ही घेतले आहे। तेही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही तेही काम घेतलेले आहे आणि प्रत्येक बूथ निहाय किती मतं युवांचे नवीन लोकांचे आलेले आहे, त्या सर्वांच्या नोंदी करून त्यांचे नाव लिहून त्यांचे पूर्ण पेपर धरून तहसील कार्यालयाला आम्ही स्वतः जातो आणि ते स्वतः नोंदणी करतोय। आरोग्य आणि शिक्षणाची हालचाली बरोबर नाही इथे आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये, गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये, त्यासाठी आपण काय पुढाकार घेणार पुढे? आम्हाला तिकीट मिळाली आणि जनतेने भरपूर आशीर्वाद दिला तर निश्चित रूपानं शेतकऱ्यांचं, लोकांचं, आरोग्याचं, शिक्षणाचं, रस्त्याचं आणि रोजगारांचं या सर्व बाबीवर एक चांगलं काम होईल। पुढे विधानसभाच्या निवडणुका लागत आहे, आतापासून सर्वांची चुरशी वाढलेली आहे, सर्व आपल्या रसाखेच स्पर्धा आहे या विधानसभा क्षेत्रामध्ये। तर मला सांगा, आपले जनसंपर्क कार्य पण सुरू आहे, म्हटलं कशा प्रकारचे वातावरण सुरू आहे, काय आपला जनसंपर्क त्याबद्दल सांगा। आम्ही मागील 20 वर्षापासून जनतेमध्ये आहोत आणि जिल्हा परिषदला माझी सेकंड रेजिम आहे
आणि जिल्हा परिषद असताना सुद्धा पूर्ण तालुका आणि पूर्ण जिल्हा हे आम्ही ढवळून काढतो फिरून. आणि PSC ला आढावा बैठक, पंचायत समितीला आढावा बैठक, ग्रामपंचायती स्तरावर आढावा बैठक, अशा आढावा बैठक घेऊन काय तिथल्या समस्या आहेत आणि त्या समस्या आमच्याकडून केवढ्या सॉल्व्ह होऊ शकते ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आणि जे मोठ्या समस्या असल्या निश्चित रूपानं आता डोक्यावर निवडणुका आहेत, निवडणुका झाल्यावर एक चांगलं प्रतिनिधित्व मिळालं आम्हाला तर निश्चित रूपानं एक जोमानं काम करू आणि गावातील जे शेवटचा राहणारा माणूस आहे त्याला पण शासकीय योजनेच्या, केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या सर्व योजनेचा लाभ पोहोचण्याचं काम आम्ही करू. भारतीय जनता पार्टी बद्दल आपण बोललो तर पार्टी विथ डिफरन्सेस असं आहे या भारतीय जनता पार्टीच्या. जर पार्टीने आपल्याला तिकीट नाकारली तर तुमच्या पुढचं काय पाऊल राहणार? नाही, आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता आहे, जमिनी कार्यकर्ता आहे. तिकीट दिली तर उमेदवार, तिकीट नाही दिली तर कार्यकर्ता. आपल्या सतत भेटीगाठी सुरू आहे, जनतेशी आपण जुळलेले नेते लोक मानतात आपल्याला आणि स्वतःहून मिसळून पण जातात आपण. तर आतापर्यंत आपण किती गावापर्यंत आपला जनसंपर्क केला त्याबद्दल सांगा. विधानसभेला कोणताही बूथ नाही जिथं आमचे लोक नाही आणि आम्ही केलं नाही. कारण की आम्ही लहान लोक आहे, ओबीसीचे लोक आहे आणि आमचे लोक नातेवाईक, आमचे सर्व मित्रमंडळी पूर्ण हर बूथवर असतात. म्हणून ते मिसळण्याचा काही विषय नाही. आम्ही लहान लोक आहे आणि आमचे लहान लोकांचा मतदारसंघ आहे. आता जे मोठे लोक असतात ज्यांना लहान लोकांमध्ये जाऊन बसून जेवण करता येत नाही त्यांनी विचार करावा, आमचं काय, आम्ही लहान लोक आहे. येथील मतदार बंधू जे बरेचसे आशेने आपल्या भारतीय जनता पार्टी पक्षाकडे बघताय तर पक्षातर्फे आपला काय एक संदेश असणार? भारतीय जनता पक्षातर्फे एकच सर्वांना आव्हानाने विनंती राहील, भारतीय जनता पक्ष ज्या कोणाला तिकीट देणार आहे त्या व्यक्तीला आपल्याला निवडून द्यायचे आहे आणि भरघोस मताने निवडून द्यायचे आहे ही विनंती करतोय. प्रेक्षकांना हे होते भारतीय जनता पार्टीचे युवा तडफदार आणि लोकप्रिय नेते संजय टेंबरे. आपण एक संभावित उमेदवार आहात गोंदिया विधानसभा क्षेत्रातून आणि आपण आपला वेळ दिला आणि आपली पुढची काय चळवळ आहे त्याबद्दल आपण सांगितलं आणि विकासाबद्दल आपण कटिबद्ध आहात ते आपण सांगितले. आणखी आपला वेळ दिल्याबद्दल सर आपला धन्यवाद. आपले धन्यवाद.